गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाड़ा. हाय. बिंदास्त, बोल्ड अँड खट्याळ प्रसाद ओक. हाय. ब्युटिफुल मिश्किल अँड रुबाबदार सईद आमणकर. हाय. नोट्स लिहा, चुका काढा ना माझ्या. चुकलोय ना मी, चुका काढा. काय स्ट्रगलर्स, काय चाललंय? ऑल ओके ना? चाललंय ना? चालू ठेवा. आता तुम्हाला कळलं असेल मी सगळं का करतोय ते. नाही ना? नाही. एक न्यूज आहे. गौरव मोरे चॅनल हेड झालाय. करेक्ट करेक्ट. ओ सिट डाऊन सिट डाऊन सिट डाऊन. तुम्ही जे ऐकलं ते करेक्ट आहे. गौरव मोरे चॅनल हेड झालाय. मी स्वतःचं चॅनल लॉन्च करतोय. त्यामुळे सकाळपासून माझ्या ऑफिसला लोकांच्या रांगा लागल्यात. जो तो येतोय, गौरवजी तुमच्यासोबत काम करायचं आहे, गौरवजी तुमच्यासोबत काम करायचं आहे, गौरव सर. फक्त सकाळपासून हेच चालू आहे. गौरव सर. यस सर ते दोघे आलेत भेटायला. ते दोघे म्हणजे कोण? प्रसाद खांडेकर आणि समीर चौगुले. अच्छा, ते चंगू मंगू. बोलव त्यांना. सर त्यांना आपल्या चॅनल सोबत सिरियल प्रोड्यूस करायची. मला माहित आहे. बोलो. ओके. या प्लीज या सर या. हाय गौऱ्या. गौऱ्या बाय. कसा आहेस बाळा? कैसा आहे बाळा? खांद्यावरचा हात काढ. अरे आय सेड खांद्यावरचा हात काढ. हात काढ. बापरे. आणि बाळा काय बाळा? बाळा तू दिसतोयस, नुकतंच जावळ गेलेलं. नीट बोलायचं माझ्यासोबत. नीट. मी चॅनल हेड आहे. दी गौरव मोरे चॅनल हेड. फिक्शन, नॉन फिक्शन, EP, प्रेसिडेंट्स, व्हॉइस प्रेसिडेंट्स, प्रोग्रामिंग हेड, एव्हरीथिंग ऑफ दिस चॅनल गौरव मोरे. ओके, नीट बोलायचं आपल्यासोबत. तुला बोललो तुला लय पुढे करायची सवय. सगळीकडे जा पुढे. रेग्युलर ओळखीच आहे. माझं वेगळं आहे गौरव. तुझं काय? गौऱ्या मेरा भाई. अरे कैसा आहे मेरा भाई? ओ भाऊ मोठा आला. भाऊ. केस नीट करून दे. केस. अरे भावाचे केस विंचरायला काय? यस. लांब सरक. कीप सेफ डिस्टन्स. लाडत आलास? आल्या भाव करतोय ते. लाडत आलास? कोणाशी बोलतोय? चॅनल हेड. गौऱ्या असं काय करतो यार? तुझी गाजलेली पहिली एकांका माझ्या डिरेक्शन खाली केली होतीस तू. पडद्याआड. शट अप. झालं गेलं ते झालं. जुनं मला परत सांगायचं नाही, कळलं काय? किती वर्ष आपलं पडद्याआड. पडद्याच्या समोरून काय केलंस? हेअर ट्रान्सप्लांट. त्याच्या पलीकडे काय केलंस? नीट बोलायचं माझ्यासोबत, कळलं काय? आय एम अ चॅनल हेड. भावा बिवा त्याला घरी लाड. मागाठाण्यामध्ये इकडे नाही. एक्सक्यूज मी सर. सर मोठे गोस्वामींचा फोन. कट द कॉल. सर आय सेड कट द कॉल. त्यांना सांग मी एका मोठ्या मीटिंग मध्ये आहे. त्या 2 स्ट्रगल्सना सांग, कळलं ना? आणि त्यांना एवढीच जर फोनवर बोलायची सवय असेल ना, त्यांना म्हणा एकमेकाशी फोनवर बोला. सर कालपासून फोन करतायत ते. सर खूप मस्का लावतायत फोनवर. मला मस्का लावणारच. कोण आहे मी? चॅनल हेड. हा, त्यांना माझ्याकडे काम करायचं आहे ना. सांगताना काय सांगणार? गौऱ्या आपण काहीतरी वेगळं करूया. परत काय करणार? स्किटच. मला ती चेहरे परत बघायचेच नाही आहेत. ती टीम येणार, मी करोडो रुपये लावणार. तीच टीम. सुनील नांगे, दशरथ आणि सरताज इकडे बघून इकडे मॉप मारणार. तीच टीम. मला ती लोक आपल्या आजूबाजूला नको आहे. मी जरा बिझी आहे. गौऱ्या हे जबरदस्त आहे रे. तू अचानक एवढा मोठा लेवलला गेलास. एवढे पैसे वगैरे कसे मॅनेज झाले? फायनान्सर आहे, त्याने 700 करोड लावलेले आहेत. 700 येस. करोड? आणि राख्याच्या अकाउंटला सगळे पैसे पाठवलेत. राख्या? येस, मी चॅनल हेड आहे. राख्या माझ्या चॅनलचा सेफो आहे. सेफो म्हणजे? चीफ फायनान्शियल ऑफिसर. सेफो. अरे हा म्हणजे राख्या कमर्शियल बघणार? गौरव सर. सर आपला इनबॉक्स ऑलमोस्ट फुल झालाय सर. खूप मेसेजेस येत आहेत. होणार ग. गौरव मोरे चॅनल हेड झाला म्हणलं सगळेच फोन करणार, मेसेज करणार. बोल.
अगं प्रिया ते कोण ग ज्यांचे केस मोठे आहेत बघ ते हुशार आहेत ते कोण त्यांचं नाव काय ते ना कविता करतात बघ शिवबांबू नावाने शिवबांबू असं काय त्या नावाने कविता करतात बघ सर शिवांश म्हणायचे तुम्हाला गणेश सागडेंबद्दल बोलता गणेश सगळे हा त्यांनी केलेलं मला मेसेज केलेला हो, हो, sir. छान तर मस्त शायरी लिहून पाठवली होती त्यांना काहीतरी कॉंग्रॅच्युलेशन वगैरे काय बोलायचं असेल ओके सर सर सिद्धगुरु जुळेकरांचाही मेसेज आलाय व्हॉइस नोट आली होती तुम्हाला पाठवली आहे सर तुम्ही हा ती आली मला व्हॉइस नोट पण ती मला कळली नाही ऐकली मी म्हणजे sir, एवढंच ऐकवलं मला अरे त्याला काय करायचं त्याला काय करायचं मला कळलं कॉंग्रॅच्युलेशन वगैरे असं काहीतरी असेल हा ओके सर सर आणि फाळकेंचाही मेसेज आलाय पाडण सर अमित फाळके Speak louder! मिस्टर अमित फाळकेंचाही मेसेज आलाय सर काय केलं त्यांनी मेसेज त्यांचा मोठा इंग्लिश मध्ये मेसेज आलाय सर त्यांनी मोठा मेसेज केला पण मी छोटा करून वाचला कॉंग्रॅच्युलेशन्स गौऱ्या आय एम ग्लॅड आय वॉन्ट टू स्विच मी म्हटलं मग ऑन व्हा का सर त्यांनी स्विच सांगितलं ना मी म्हटलं ऑन हा मग स्विच ऑन ऑफ काय सेन्स ऑफ ह्युमर खूप छान थँक्यू पण सर त्यांना स्विच ओव्हर म्हणायचं असेल त्यांना आपल्या चॅनल मध्ये यायचंय म्हणून त्यांनी मेसेज केलाय त्यांना सांगा घाई करू नका एवढ्यात येऊ नका सर प्राजक्ता माईने गिफ्ट पाठवलंय पण सर पाठवणार मला गिफ्ट येणार गौऱ्या माझा मित्र गौऱ्या माझा भाऊ गौऱ्या आमचा सर्व मग तुला माहित आहे आपण कामात परचा आरची करत नाही पार्शलिटी असं म्हणायचं पार्शलिटी हे पहिला आणि शेवटचा काय शब्द वापरला मी हे परच्या आरशीच बरोबर आहे इंग्लिश शब्द आहे तो. एक लक्षात ठेव एकतर ह्या वयात कामं मिळत नाहीत तुला नाही पोस्ट ऑफिस उघडं आहे 40 भागांचीच मालिका आहे त्याच्यानंतर इकडून तेच करायचं आहे विचार करून बोल काय बोललो मी परच्या आरशी बरोबर हा हा शब्द शब्द आहे हे लक्षात ठेवायचा हा तसं नाही तुम्ही काय करू कशाला आलात हा तुझ्या चॅनलला आम्हा दोघांना एक सिरियल प्रोड्यूस करायची आमच्याकडे सिरियल आहे मालिका आहे त्याची गोष्ट तर आम्हाला ते ओके, ओके. करायचं पण पाय, ते सगळे डिसिजन मी घेत नाही चॅनलचे जे काय मालिकेचे डिसिजन आमचे हे घेतात फिक्शन हेड फिक्शन हेड आहे हा ते घेतात कोण आहेत ते हा प्रिया कॉल फिक्शन हेड येस सर हॅलो फिक्शन हेड सर प्लीज येता का थँक्यू येतील ते हॅलो जंटलमन या मीट माय फिक्शन हेड जे विराज हार्ट अटॅक दादा 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 काय दादा 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 ऐक ना काय काय होतं यार दादा दादा सावर सावर स्वतःला दादा अरे हा फिक्शन हेड आहे झाला हो यार हा फिक्शन हे झाडा यार कालपर्यंत मला टेक्निकल फ्लो विचारत होता दादा पहिलं करू दुसरं करू किती करू हा फिक्शन हेड कसा झाला यार कसा आहेस विराज बाळा बाळा कोणाशी बोलतोयस तू मी फिक्शन हेड आहे हा नीट बोलायचं माझ्याशी बाळ तू वाटतोय नुकतंच जावळ केलेलं अरे तुझा डायलॉग तुझ्या फिक्शन हेडने चोरला हा काय सिरियल डेव्हलप करणार ए खांड्या नाही डेली सोपच्या पहिल्या भागाचा मसुदा परत काय भागाने वापरतात लक्षात ठेव हे तुझ्यासारख्या स्किटाला कळणार नाही किट्या. तुम्ही सिरियलचे विषय 10-10 मिनिटात इकडे संपवता आधी टला लावून विनोद करायचा आता टला टाऊ लावून विनोद करता तुला एक बोलू काय तुझ्या लिखाणाचा ना हल्ली कंटाळा आला मजा येत नाही नाही मलाही जाणवतं गौऱ्या ते पण मी लिखाण सुधारायला नक्की काय करू गौऱ्या बंद कर लिखाण बंद कर आम्ही काहीतरी डेव्हलप करू यार आम्ही काय डेव्हलप करू तेच आम्ही काहीतरी वेगळं करतो आम्ही काहीतरी डेव्हलप करतो असं म्हणून तेच करता काय करता तुम्ही परत एक गोष्ट आहे ती ऐकावीस अशी माझी इच्छा आहे गोष्ट तुम्ही सांगण्याआधी मी तुम्हाला सांगतो की माझ्या सिरियलची नावं ऑलरेडी ठरलेली आहेत आधी नावं ऐका मग स्टोरी सांगा अरे पण असं कसं ना उलट झालंय गौऱ्या चॅनल कोणाचं आहे नाही बरं ठीक आहे. हेड कोण आहे तुझं आणि परत परत गौऱ्या गौऱ्या बोलायचं नाही लक्षात ठेवा सर बोलायचं काय बोलायचं ठीक आहे सर, गौऱ्या. काय नाही, हा दादा. सर बोलायचं सर सर हो, हो. नाव नाव प्रिया नाव सांग गौरवची हास्य जत्रा
हास्याचा बच्ची डान्स. अरे सेम आहे रे, हास्य जत्रा सारखं आहे. तू डायरेक्ट उचललायस तिथून. मग हास्य जत्रा कोणाच्या जीवावर चालायची? ए, हा? हे नाव आहे. नेक्स्ट. गौरवचा प्रतिशोध. हे सोनी नेक्स्ट. तुमचा गौरव काय करतो? नेक्स्ट. छोट्या गौऱ्याची मोठी गोष्ट. प्रिया. नेक्स्ट. गौऱ्याची होती काहिली. नेक्स्ट. ही लेटेस्ट आहे, सध्याच इन झाली आहे ही. गौरवचं उघडय. पोस्ट ऑफिस उघड आहे, पोस्ट ऑफिस उघड आहे. त्याच्यावरून त्यांनी हे घेतलेलं त्याला आहे. अजून मी अप्रूव्ह दिलेलं नाहीये. गौरवचं असं हे आपण नंतर करणार. त्याचं Okay, काही नाहीये. हे असं काही नाही सर. अरे गौरव, पण ही सगळी नावं सोनी मराठीवर मालिका सुरू आहेत आता. ती डायरेक्ट तिथून घेतली आहेस तू. माझं आणि सोनी मराठे साहेबांचं आमचं मर्जिन झालेलं आहे. म्हणजे आमच्या मर्जीनं झालेलं आहे, आमच्या मर्जीनं. सोनी मराठे साहेब मला सांगितलं की गौरव तू बिंदास काय करायचं ते कर, मी तुला सपोर्ट करतोय म्हणून. ओके. मार्केट आउट. नाही, नाही, हे करायचं नाही, 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 ना. आय एम चॅनल हेड. आपण कशाला आलात ते सांगा पटकन. स्टोरी ऐकवा निघा इकडनं. हा. स्टोरी मी ऐकतो माझी पहिले ऐकवतो. गौऱ्या सर कसं आहे, एक गाव आहे. रिजेक्ट. अरे ऐकून तर घे. रिजेक्ट. मला माहिती आहे तुम्ही दोघे लिहिणार आहे. हो आम्ही दोघं. पुढे दुसरी गोष्ट ही मस्त आहे. रात्रीचा सीन असतो, एक वाडा आहे आणि त्या वाड्याच्या समोर रिजेक्ट. अरे गौरी ऐकून तर घे ना पुढे. सस्पेन्स होता. सस्पेन्स. Reject. तू कॉमेडी सांग, तुझी कॉमेडी आहे ती. हा कॉमेडी आहे, मस्त आहे. कॉमेडी प्लॉट त्याला काय होतं एकदा रिजेक्ट. अरे ऐक ना पुढे, मजा मस्त नाही. अरे comedy. तुम्ही दोघे लिहिणार, मला माहिती आहे मजा नाही हा? आहे. एक काम करा, तुमच्या सोबत लिखाणाला श्याम बांगरला घ्या. व्हेरी टॅलेंटेड. श्याम बांगर? अरे गौऱ्या, पॅडवर लिहिणं आणि ऑक्टोपॅड वाजवणं यात फरक आहे. हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये एक लेखक दडलाय, तो मी शोधलाय. मी सांगतोय श्याम बांगरला घ्यायचं तर घ्यायचं, नाही तर तुमची सिरियल होणार नाही. कळलं आहेत ना, तुम्हाला? आपली पोरं आहेत ना. श्याम बांगरलाच घ्यायचं, कळलं? अरे गौऱ्या, तसं श्याम पण आपलाच आहे, पण आपण आपल्या पोरांना मोठं करतो ना. आम्ही हिरोसाठी पृथ्वी प्रतापचा विचार केला. पृथ्वी प्रताप. अरे काय जबरदस्त आहे यार. अरे हिरोईनला हिरोकडे बोलून काय ते वाटलं पाहिजे रे. ज्याला बघून बाबूभाई पण कॉफी देताना 3 वेळा विचार करतो. कॉफी तेवढं तर काय म्हणलं का? त्याला हिरो म्हणून सिरियल मध्ये घ्यायचंय काय? मजा नाही. काहीतरी वेगळं सांगा यार. गौऱ्या, असं नाही यार, पण आपली पोरं कधी मोठं होणार यार? आपल्या पोरांना मोठं केलं पाहिजे ना आपण. कर्तव्य आहे आपलं यार. घेतलंय. सरांनी ओंकार राऊतला चॅनल मध्ये घेतलंय. ओंकार राऊत आहे, लकी काय हा? ओंकार. सिरियलला लीड करतोय तुझ्या. नाही ओंकार राऊत माझ्या चॅनलला लोगो म्हणून आहे. लोगो म्हणून. लोगो. टीव्ही ऑन केली की एका कोपऱ्यात ओंकार राऊत नाचताना दिसणार. सतत हे सगळे खुश, तो पण घरचे सगळे खुश. तुला पण माझ्या सिरियल मध्ये म्हणजे माझ्या चॅनल मध्ये काम आहे, करशील? मला? काय? ते खालून स्क्रोल जातो बघ, तो घेऊन पळायचा. बोरिवलीत 1 BHK, लोणावळ्यामध्ये प्लॉट मोकळा आहे. सिगरेट स्मोकिंग इंजुरियस टू द हेल्थ. करशील? आपण सगळ्यांना काम देतो रे. नको यार. अरे काम करायचंय, पण लेखक आहे यार आम्ही. प्रोड्युसर आणि लेखक म्हणून काम प्लीज करायचं. यार, क्रिएटिव्ह माणसं होत नाही यार. मी गोष्ट तयार आहे, प्लीज ऐक ना यार. चला, ऐकवा, चला, लवकर प्लीज सर यार प्लीज. हा, मग सरच Yes, बोलायचं, सरच गोष्ट म्हणतो. ऐकवा, चला, हा. प्लीज ऐक. हा मस्त गोष्ट आहे. एक गाव असतं, गावात एक शाळा असते. हा आणि शाळेचं ग्राउंड असतं आणि शिक्षक. ऐक ना, मजा येत नाही. अरे येते ना खरं, पुढे पण मजा येईल ना. काहीच मजा येत नाही. नाही एक काम कर, एक हांड्या डब्बू तू सांग. चल, हांड्या डब्बू. गौऱ्या, तू मला खांद्याने डप्पू बोलतोस ना, मला एवढं आवडतं ना, मला खूप आवडतं. याला गेट आउट कर, विराजाला गेट आउट कर. चलो नाही, निघा. मी दोघंही निघा. निघ. ए चल स्टोरी सांग. मी चल. स्टोरी सांगतो. हा. गौरव सर, आपली सिरियल नाही का चाईत घडते, आणि चाईतले आपले प्रोटोगोनिस्ट आहेत, हिरो हिरोईन, हे लहानपणापासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. आणि जसजसे मोठे होतात. विराज, हा, मजा येते? अजिबात नाही. काय केलं पाहिजे? गौरव, मला वाटतं ना, खांद्याने ही स्टोरी तारपा डान्स करत करत सांगायला हवी. व्हेरी गुड. हा? काय काय? काय? हे
करूया ना. चला तारपा करता करता स्टोरी सांगा नाही नाही, पण तारपा हा कसा करेल? माझी प्रॉपर्टी आहे ती. हा मग नाही काय? पण मी केलं पाहिजे ना तारपा. असं आहे ना, मी केलं पाहिजे ना तारपा डान्स. एक काम दोघांनी करा. हा? दोघांनीही करा. दोघांनीही करा चला. नाही पण मी कशाला ना तू अरे कर. दोघांनीही करा ना. करा माझी नाहीतर property. जा दोन्हीपैकी एक आहे. नाही करतो. अरे पण हा गोष्ट सांगते तर मी कशाला पाहिजे ना तारपा? मी बसतो इकडे. मग जा ना, गेट आउट. आता गप ना, आपलं सिरियल पास का बस. फार विचित्र आहे. गौरव सर, एक हे आहे, एक चाळ असते आणि त्या चाळीतले आपले 2 हिरो हिरोईन आहेत. हो 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 हो. आणि ते लहानपणापासून एकमेकांच्या प्रेमात असतात आणि मग मोठे झाल्यावर पण ते प्रेमात राहतात. आवारा हूं. आवारा हो का आवारा हो? कुठली गोष्ट आहे? राजकपूरची गोष्ट आहे? नाही जस्ट बॅकग्राऊंड. हे काय सांगितलं तुम्ही लोकांनी? मजाच नाही यार तुमच्या स्टोरी मध्ये. एक्सक्यूज मी मजा नाही. येस सर, राक्या सोलेंचा फोन येतोय. राकेश सोलेन नाही का? राकेश शालीन. राकेश सोलेन काय? सॉरी. उचल फोन उचल. काय बोलतात बघ. हॅलो राकेश शालीन सर, बोला. व्हॉट? आर यू शुअर? अरे माकडा, एवढी मोठी चूक कशी करू शकतोस? प्रिया, अरे कसं बोलतेस तू? तो आपल्या शाळेचा बिझनेस हेड आहे, CFO आहे तो. गप्पा बस नाग्या. नाग्या, 700 रुपयात चॅनल सुरू करतो, लायकी आहे तुझी? तू काय वेगळी झालीयस? हा ना. अगं पासबुक वर लिहिलंय 700 पुढे लिहिलं CR असं लिहिलं होतं. ते CR 700 रुपये क्रेडिट झाल्याचं लिहिलं होतं, बावळट. राक्याने 3 वर्षापूर्वी एक शेड्यूल केलं हास्य जत्रेचं. त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न आला 700 रुपये. तो क्रेडिट झाला, त्याच्या पासबुक वरती 700 CR आलं, तर त्याला वाटलं 700 करोड क्रेडिट झालेत. बिंडोक तो आणि तू, तुझ्या बापाने 700 रुपये चॅनल सुरू केलेला. बघतो काय मोरे रे. गरम व्हायला लागल्या. आता नको हे कायच. हाय मोठे गोस्वामी सर. साष्टांग दंडवत. आय लव्ह यू बोथ ऑफ यू. सई मॅम. सॉलिड. सध्या जे चालू आहे एकदम. भेटला विठ्ठल माझा. हाय फ्रेंड्स. सुखादुखात माझ्या सोबत असता. हे सगळे माझे आहेत. हे माझं सगळं आहे. आम्ही पहिली एकांकिका एकत्र केलेली गाजली. मला असं आठवते आमची पडद्याआड नावाची एकांकिका, पहिली भेट. आणि त्या एकांकिकेने माझं करिअर बदललं. ह्या मंचावर पण मला यानेच आणलंय. हिज माय नो हे सर तू. तुझ्याकडनं खूप शिकण्यासारखं दादा. काम कसं करावं नाही तुझ्याकडनं शिकायला पाहिजे. ह्या एजला पण तू इतका पॅशनेट आहे ना. काय बोलू तुझ्याबद्दल. बापरे बापरे. गौऱ्या, तू आणि प्रिया जा. जाऊ म्हणजे तू थांब रे तू. मी जाऊ प्रसाद. तू जा. समीर दादा मी जाऊ. दादा मी ये पुढे ये. जे विराज, आता ये विराज. सॉरी दादा, उद्या टेक्निकल फ्लो कसा लावू सांगा ना. टेक्निकल
नको. लतवांड बसाडे अजिबात घाबरायचं नाही हा. गावात माझा लय मोठा जाम भारी रिस्पेक्ट आहे बघ. गावातले सगळे माणूस माझ्याकडे हुशार म्हणून कायम सौशाने बघत असतात माहिती. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. बिस्किट खाणार बिस्किट खाणार. चला ए बिस्किट दे रे. हो देतो. इकडे इकडे. हा फास लागेल ना वसरे म्हणा काय तू मरशील. बने हो कसा आहे. हो मी बरा आहे तुम्ही बरा हो ना. अरे म्हणजे काय जाम भारी ये इकडे. कादमानू हा लग्नाचा विषय सोडला की काय. लग्नाचा मी सोडतोय. नाही तसं नव्ह जनावरांशी गप्पा मारता म्हणून विचारला बाकी काय नाही. अजिबात नाही लग्नाचा विषय मी सोडत नाही आणि तो सोडायचा पण नाही. काय सांगता पण काय. तुला सांगतो राखणदार म्हणून मी ह्यो घेऊन आलोय. राखणदार. हा अरे घराच्या समोर एक वस्तू राहायची नाही. कोंबडी पलवून येतात दोरीवरचे कपडे घेऊन येतात हिच्या हातला म्हणे काय करू झालं म्हणून हा राखणदार कुत्रा आणलाय. बघू ह्याच्या समोर आता कोण चोरी करतो त्या. कादमानू मी काय बोलतो काय रे यालाच कोणी चोरून नेला मग. चल याला कोण चोरून येत. हे कुत्रा आहे. कारभारी मी जाते माहेराला हो. कारभारी मी जाते माहेराला हो. कारभारी वाटेवरी काजू. कारभारी वाटेवरी काजू. कारभारी बघून किती मी राजू. कारभारी बघून किती मी राजू. मोरेनो काय रे सूर गल्यात हैदोस घालतायत. म्हणजे काय मी काय बोलतो नकावडी चाय घेऊया काय. त्याच्यासाठी तर आलेला आहे आपण. बन्या दोन कटिंग दे रे. आधीची उधारी द्या. वाहन बघितलेस काय मोठा घ्यायची. काय रे. गाडवा बरोबर कुठे चाललाय. कुत्रा आहे वसऱ्या. तुमच्या हातात आहे ना त्याला विचारलाय तुम्हाला नाही विचारलाय. माणूस आहे मोरेनो. कादमानू ओ कादमानू काय काय झाला. बकरा अगदी पॉवरफुल दिसतोय. हा कितीला घेतला कितीला. ते येडाव काय तुम्ही. अरे कुत्रा आहे तू. कुत्रा कुत्रा अहो फुंबर एवढा माराल विसरताव म्हणून. हा? बकऱ्याला कुत्रा म्हणाल तुम्ही. गंमत करतायत ते. गंमत करतायत का? गंमत बघ ना हा. काय बकऱ्याचं नाव कुत्रा ठेवली नाही. म्हणजे आज काहीतरी ना वेगळं करायचा प्रयत्न दिसतोय त्यांचा. काहीतरीच काय रे वसऱ्या तुझ्या डोळ्याला काही नागिन चावले का रे. मला काय दिसत नागिन नाही तुला कुत्रा आहे तो वसऱ्या. काय? अरे बने सांग. अहो मी माझा बोलायचं झाला मागाशी सगळं माझ्याकडे आता काय नाही आहे. तरी पण एक गोष्ट सांगतो काय? जनावराबद्दल मला काय माहिती नाही हा. आहे. चाय संबंधी काय असेल तर विचारा म्हणजे साखर चाय पावडर गवतीच्या आला बिला काय असेल तर सांगेन. हा. पण ह्याच्याबद्दल जनावराबद्दल अजिबात विचारू नका. अरे पर वसऱ्या जनावर बघितलं तू अंदाज असेल हा कुठला प्राणी आहे म्हणून. का तू जन्माला येताना डायरेक्ट फ्री होऊन आलायस. आयुष्यात कधी हाडाड तरी केला असेल का नाही वसऱ्या. हा झुरल आणि पालीला हाडाड केलाय मी. येडा काय पण बोलशील. हाडाड केल्यावर ती पलते. अरे तिला असं तरी ती पलते. हो हो कदमानू काय कशाला पिसालता सकाळी. अरे हा वसाडा बोलतोय झुरलला हाड बोलत पलते. काय फालतू रे. हो असते एखाद्याला घाणेटरी सवय तुम्ही कशाला हे करतावाय. अरे, पण झुरळ- आणि तुम्ही त्याच्यावर डापरतावाय कशा. तुमची लबाडी आम्हाला कळते कळलं ना. कदली लबाडी. आम्हाला बकऱ्याचं मटण द्यायचं नाही म्हणून बकऱ्याला कुत्रा करतावाय तुम्ही. नाही हा कुत्रा आहे वासाड्या. नाही, नाही काय त्या कुत्रा बित्रा नाही. आम्ही काय किती मटण खाल्लेलं नाही काय. नाही इथे आम्ही काय काय जंगलात राहतो. मग आणि गजाय कुणीतरी म्हटलेलं आहे काय तर मटन दान हे श्रेष्ठ दान खरं आहे. मटन दान हे श्रेष्ठ दान. अरे मटण दान काय मग काय ते रक्तदान असतं ना वसारी. तर तुझ्याकडे असेल आमच्याकडे नाही. हा. आणि हा कुत्रा आहे, मी ह्याला कशाला कापू वसारे नो. काय? ए मला याचं ना कालच तोंड कर आता. हा, कर, कर. हा? भुंकून दाखव. अरे तुला मी भुंकून जागा सांगितलं तू थुंकून काय दाखवतोस म्हणा वाचाऱ्या. भुंक दाखव. ऐकलं ऐकलं का नाही. बघितला कुत्रा आहे का नाही. ऐकलेलं आहे ना? आमच्या लक्षात पण आलेलं आहे. आहे ना. हा. मग तेच बोलतोय वाचाऱ्यानं मी कुत्रा आणलाय तर तुम्ही काय बोलता. नाही 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 त्यांना हाय क्वालिटीचा ब्या ब्या असं केला. हो. बऱ्यानो व गल्यात रिदम आहे रिदम म्हणजे सुराची जाण आहे त्याला. आणि सूर्यांची सुद्धा होय असते. तर. अरे हे वाचाऱ्यानो
तो भू केला आणि तुम्हाला ब्या कसं ऐकायला आलं अरे काय म्हणजे आलं काय रे बहिणी तुला आला नाही मी मागाशी सांगितलं कादमानू जनावराबद्दल काय विचारू नका बा. तुम्हाला सांगतो फांदीवर बसून कू कू करणारी कोकिला की जमिनीवर राहून कू 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 करणारी कोकिला ह्याच्यात मी कन्फ्युज आहे अजून. काय येडायस का तू वसाड्या? एवढी पण तुला अक्कल नाही? अरे जमिनीवर अशी ती कुकुचकू असतो, वर झाडावर अशी ती कोकिला असते, एवढं पण तुला कळत नाही? एवढी अक्कल नाही वसाड्या? एवढं कसं कन्फ्युज होतोस? काय कडक झाला एवढं? अरे काय येड्यासारखं बोल- कडक म्हणजे सगळी जमले दिला काय एकदम आज काय आहे काय काय आहे काय कदम कस काय चा मारा की पेशंट होय काय मीटिंग ठेवली काय काय कसली पुरीची मीटिंग आता काय आली नाही सकाळी पिटायला असं बकरा घेतली नाही का बकरा तुम्ही? घेतला. हो, बकरा तू बघ हो. आला का हा हो, बकरा लगा बघितल्यावरच कळतंय की होय ना मग सांगा त्यांना सांगा. शेम टू शेम बोकाडायला भारी जायला मोठा आहे मग केवढा आहे? कदम मी काय म्हणतो जत्रेला द्या तेवढं पाठवून किती पैसे लागतील देऊ की हो. गाव जेवणला भारी आहे बोकाड अरे काय येडा आहे का तुम्ही? हा? अरे कुत्रा आहे तो बकरा कसं तू सांग बोलतोस आणि त्याला जत्रेत कुठे नेऊ? काय बोलताय लागा बोकाड आहे शिंग नाही ती आली हो याला अजून अरे येतील आता दुधाची पडलेत नंतर येतील. हा, होय. असं आहे होय, होय. होय. वय काय आहे पण ते, बोलायला वय आहे गेलं ते. तो आणि तुमचं वासड्यानो अरे लहान पोराचे दुधाचे दात पडतात त्याचे शिंग पडले काही बोला तुम्ही. बघा इथं हे मधल्या टालूवर ठोकून बघा. आहे? हा. बघा इथं हात लावा. हे काय आहे? हे तंबडू काय? अरे टन काय रे म्हणजे हा बकरा आहे? म्हणजे बघा मी सांगता काय अरे नाही वासड्यानो कुत्रा आहे मी आणलंय मला माहिती आहे. आता दूध का दूध पाणी का पाणी. नाही, करा, आम्हाला. हे बघा जाऊ दे काय हा बॉल आहे. हो माहिती आहे नाही. बॉल कुत्रा घेऊन बकरा घेऊन येत नाही कुत्रा घेऊन येतो. आहे, आहे. बघायचं हा. जा. टायगर गो. धरले कम 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 धरले कम वा 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 धरले आणला आणला. बोकाड आहे बघ, जा बॉल बघू दे बॉल बघू दे कदम हा जरा बॉल उचल बघा म्हणजे हा बॉल मला कदमा नावून गेला बरोबर. म्हणजे तुम्ही कुत्रा झालं नाही तर काय झाला काय कुत्रा म्हणा सांगा नाही. हा आता बकऱ्यान जाऊन बॉल आणलात मग त्याला तुम्ही कुत्रा कसा म्हणाल हा बॉल तुम्ही मला द्यालो म्हणजे तुम्ही जाऊ का नाही स्वतः कदम हा म्हणजे हा कदमनी बॉल आणला तरी तू कदमच राहतो. मग कदम राहतो मग बकऱ्यांनी बोललं तर कुत्रा कसं कुत्रा कसा तेच ना. पॉइंट आहे अरे तू कुत्रा आहे अरे वाचऱ्यानो नाही. तरी बॉल आणलाय का नाही मग तू कुत्रा आहे का नाही? बोकाड यायला गाडवाची शेपड वाकडीच ले का ए, येड्या! कुत्र्याची शेपूट असते गावाची कुठली शेपूट घुसवा लागते? इथं कुत्र्यात घुसवा आता म्हणजे नाही, पहिलं होतं काय येडं आता सगळं मारलंय काय? बदललं. नवीन आता आहे. कुत्र्याचा सरळ शेपूट असतं का ना आता गाडवाचं शेपूट कुत्र्याचं वाकडं सरळ असतं? आहे. मग माहिती नाही नवीन झालेला आहे हल्ली उत्क्रांती झाली सगळी. तुम्ही कुठं होता? झोपले होता? अरे वसारून हा कुत्राच आहे ना तुम्ही ऐकणार नाही असं फायनल आता हा, काय? म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बघितलं कुत्रा काय करतो ते काय तर? खांब दिसला हा. झाड दिसला टायर दिसला की कुत्रा पाय वर करतो आणि सुसू करतो. इथंच घंटात सगळे. नाही ते. हा हो, करतो नाही ता मी करतो ना बघितलंय. ता करतो ना आणताना मी बघितलंय. ता करतो ना हा. ता वेगळा करतो. ता तुम्हाला लात मारायला उचलतो पाय तेव्हा लघवी बाहेर येते. वेगळा आहे. अहो हा वेगळा आहे. हा काय आहे हा अपलेग जातीचा बकरा आहे. तर मालकाला लात मारतात असं आहे त्यांचं पारंपरिक सवय आहे त्यांची. तुम्हाला पटत नाही आहे? नाही. नाही पटत आहे. अरे शाबरावाले गोंडेश चमनला विचारा. हा गावातला सगळ्यात इनोसंट पुरुष आहे तो त्याला विचारा. हो हो शामराव हा. हा आपले जो बकरा आहे हा. तो नेमका कुठल्या जातीचा आहे बरोबर. म्हणजे याच्याकडे नीट बघून कळतं बुवा की हा आपल्या जातीच्या बकरा आहे. मग, बरोबर. बोलू ना आपले ए टकल्या कुत्रा आहे तो. लगेच चिडता काढा तुम्ही नाही तर काय? तुमच्याच खरं करता म्हणजे सगळं अरे धडधडीत दिसतंय तो बकरा आहे. अरे पण तो कुत्रा आहे मी आणले मला माहिती आहे अरे. तू काय सांगतोस मला? अरे एवढं काय चालवतो हा माणूस स्वतःच दिसतंय ना तो बघ. एक मिनिट ना तुमच्या घर ना आमच्या घर एक काम करू आपण चारा ठेवू एकीकडे बिस्किट ठेवू हा. मग कळेल कुत्रा आहे का बघा. चालेल, अरे चालेल. काही ठेवा तुम्हाला कळतं काय वसरून हो हा कुत्राचा आहे. चालेल, ठेवा बघू काय? ना आपण, काय बघू. ठेवा? हे बघ, घ्या, चारा घे बरं, घ्या, चारा घ्या, घे. घ्या, 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 लवकर घ्या. नाही चारा घ्या. मागातपासून सांगतोय हा माणूस ऐकतच नाही काय करायचं नाही, स्वतः काय करणार? जाऊ द्या. बकरा आहे हे तर बकरा बिस्किट आहे आहे. ठेवा. हा. तिकडे ठेव. लांब जाऊ, बाजारात लांब गेले जाऊ, आणि लांब जाऊ. पॅन्टीला मॅचिंग जनावर घेऊन आली आहेत बाकी काय नाही. चला.
या आता ऐ, चल, चल, चल. घ्या चल इकडे बघ, बिस्किट, चारा, अर्रू, 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 अर्रू. घ्या घ्या जा जा 1 2 3 बघा बघितलं का ओ कदम बिस्किट खाल्लं बकरा आहे तो कुत्रा असता तर गवत खाल्ला असतं त्याने कुत्रा गवत खातो मग म्हणजे काय काय विषय आहे खातो का ना. सगळे जण आम्ही म्हणता हा बकरा आहे तुम्ही एकटे म्हणता हा कुत्रा आहे जाऊ म्हणजे दे. खुला माणूस कोण आहे तो ठरवा याच्यात आपण हा ना. हे सगळं खोटं बोलतो आम्ही. सगळं आम्ही खोटं बोलतो. तुम्हाला कुत्रा वाटते बरोबर बिस्किट खातो नाही कुत्रा आहे नाही तर काय याला फसवली नाही रे नाही फसवली म्हणजे म्हणजे जाऊ दे. तुम्ही सगळ्यांनी वाटतं हा बकरा आहे बकरा आहे बकरा आहे तो हा बकरा हा, मग बकरा आहे. मग खोटं सांगता बाई काय बघा तर म्हणजे मी बकरा आणलाय 20,000 रुपये देऊन मी बकरा आणलाय अरे वसाऱ्या तू तरी म्हणा बोलायचं ना मी तुला तिथून आणलं तेव्हा मी बोलतोय कुत्रा आहे कुत्रा आहे कुत्रा आहे ते एकदा तरी मला बोलायचं नाही मी बकरा आहे म्हणून तुला कळत कसं नाही वसाऱ्या किती फसवशील मला आता ह्यांच्या समोर मला किती बोलायला लागतं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, जाऊ दे. इमोशनल होऊ नका बसा बसा अरे आता मागून काय होणार आता आहे? काय? घ्या थांबा, व्यवस्थित घ्या. थांबा अरे, अरला- अरे, वसाऱ्या, जा. पार इथून. बालू अरे येताना तरी मला बोलायचं ना एवढा मी आणलंय 20,000 रुपये खर्च केलाय बालू मी काय म्हणतो आता जाताना भुंकला बघितलंच काय होय, होय, ऐकलं आणि मी. ज्या गतीने गेला कुत्रा आहे म्हणजे कुत्रा आहे. बरोबर आहे म्हणजे बकरा पलतो हा. पण एवढा फास्ट नाही फास्ट नाही पहिले आणि परत जाताना भुबू गेला भुबू गेला ना, होय. कुत्रा आहे कुत्रा काय ते? काय रे रावते तुला काय वाटतं नाही मला पण तीच वाटते हा? बकरा करण्याचा वेळ जातोय सगळा हो. ती कुत्रच असणार कुत्रा आहे. नाही जशा पळाला ना त्याच्यावरून तो कुत्राचे बुवा मग जोरात पळाला ना ते मला कुत्रा आहे ए, बरी आहे. तुला काय? नाही, तुला काय वाटतं का याबद्दल हा मगाशी आलं ना तेव्हाच मला तो कुत्रा वाटला होता वसाऱ्या तुला मी 10 वेळा विचारलं जनावरातलं मला कळत नाही जनावरातलं मला कळत नाही वसाऱ्या आणि तुला हे भुबू करतोय तुला अक्कल नाही अरे मारतो कशाला मारतो कशाला? मारतो कशाला मारतो कशाला काय आम्ही आजी आजी ओ आजी आजी दादा ऐका ना ह्या आजींचा ना आज डिस्चार्ज आहे आणि त्यांची मुलगी ना त्यांना येतेच आहे न्यायला तुम्ही तोपर्यंत लक्ष द्याल प्लीज काय ना त्यांचा मोठा दादा आहे ना खालच्या वॉर्डमध्ये ॲडमिट आहे हो त्यांच्या फॅमिलीच्या मागे काय लागलं ना काय माहीत तुम्ही लक्ष द्या मी आलेच हां दादा का बोलला दिलं असतं लक्ष दादा का बोलला आराम करा पशा अरे बाबा बाबा काय झालं रे तुम्ही काय आला तिथे बाबा पशा काय झालं रे तुला पशा काही नाही झालंय बाबा आणि हे लहान मूल कुणाचं अरे बरं आहे आता तुम्ही लहान मुलं आहे अरे बा- तो हात फ्रॅक्चर झाला काय बाबा आलायला सुरू करताय तुम्ही हात फ्रॅक्चर झाला पशा तुझा आणि हे पाय पांढरा कसा तुझा पशा थुलथुलीत पाय कुठे गेला तुझा पशा बाबा पायच आहे तो आल्याला नका सुरू होऊ अरे काय झालं काय फ्रॅक्चर झालंय ना म्हणून आहे ते अरे कसं काय झालं पण काही नाही ते बाईकवरनं पडलो जरा म्हणून हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आता ओळखलं हे नाक्यावर सई तामणकरचं पोस्ट आहे भलं मोठं ते बघत बघत धडकला असशील कशाला तरी हे सुंदर मुलींना पण कळत नाही त्यांची एक कॅज्युअल पोज आमची वाट लावते इथे धडकलास की नाही सांग सईला बघत बघत धडकलास की नाही सांग तुम्हाला कसं माहिती हो नाक्यावर सई तामणकरचा पोस्टर आहे ए, मी औषध घ्यायला तिकडेच जातो म्हणजे औषध घ्यायला वेगळा आ करायची गरज भासत नाही अहो, म्हणून ती शुगर कमी होत नाहीये तुमची अशी औषधं घेतात
काय बाबा, आणि मुळात तुम्ही इथे का आलात? मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं नव्हतं. कोणी सांगितलं तुम्हाला? अरे तळमजल्यावर ते प्रसाद काका आहेत ना, असे असे बसलेले असतात बघ. त्यांनी मला सांगितलं, त्यांच्या समोरच घडला ना ऍक्सिडेंट, म्हणून आलो. जाऊ दे रे, तू आराम कर बेटा. आहे ग, कसं लागलं रे? ठीक आहे, ठीक आहे. आहे ग, मारलं की दुखतं का रे? नाही रे, फ्रॅक्चर मारून विचाराल दुखता का सॉरी म्हणून? रे, सॉरी रे, माझ्या मनातही नव्हतं रे. बाबा मुळात का आलात तुम्ही मला कळत नाही. काळजी वाटतं रे बाळा तुझी. तू झोप, मी काही नाही करणार. झोप बघू तू. ठीक. आराम कर. मी तुला हे देऊ का, सफरचंद देऊ? नकोय बाबा, ऐका अरे घे, कोणीतरी म्हटलंय अन ऍपल अ डे डॉक्टर हॅज अ कीप. मुळात वाक्य अन ऍपल अ डे किप्स अ डॉक्टर अवे असं आहे ते. डॉक्टर मी काहीतरी तर करतो. बाम लावून देऊ, बाम लावून अहो देऊ. नकोय, कशाला करताय बाम बीम? जरा मी कविता म्हणून दाखवतो. हिंदी कविता. कविता ऐकवा, किमान तुमची बडबड बंद होईल. कविता नीट ऐक, तुला खूप बरं वाटेल. बरं का? ऐकवा, ऐकवा. हा, कॉलेजच्या वेळेला मी म्हणायचो कविता ती. मैं और मेरी तन्हाई, बर. मैं और मेरी तन्हाई अक्सर एक दूसरे से बातें करते हैं पशा. हा ठीक आहे, ओके. अगर वो होती तो तुम आती, तुम आती तो वो होती, तुम आती तो क्यों आती, तुम आती तो कोई पूछती क्यों है, मैं पूछती तो तेरे बाप का क्या जाता है. बाप का नाम क्यों निकालता है, तू बाप का नाम निकाला इसलिए मैं निकालता है, बाप का नाम नहीं निकालेगा. समीर चौगुले. हो, मी समीर चौगुले, प्रसाद खांडेकरचा बाप समीर चौगुले. नाही ते खांडेकर आणि चौगलेच्या लॉजिक मध्ये नका पडू, सोडून जातो विषय. तुम्ही कोण, आपण कोण? मी कोण? घाबरवू नका हो. काय ना तू, आपण कोण? पुष्पा घोकटे, जोगळेकर कॉलेज. पुष्पा घोकटे, जोगळेकर कॉलेज. तुम्हाला काय आलो? पुष्पा घोकटे, जोगळेकर कॉलेज, FYGC, रोल नंबर 74, मागून 3रा बेंच. तुझ्याकडे एक डुक्कर होता ना, कुत्रा म्हणून फिरवायचीस. कुत्रा होता तो. एक छत्री होती, त्याला कापडच नव्हतं. आठवलं मला, भिजायचीस अशी. तुझ्या उजव्या दंडावर नाजूकसा तीळ होता. आहे का अजून? खबरदार माझ्या जवळ येशील तर. पुष्पा, इतना गुस्सा, एवढा राग का ग? एवढा राग? मी तुझ्या ना मनात बसतो इतकी वर्ष, म्हणून ओळखलंस ना मला. खरं सांग बाबा. ये मैं और मेरी तन्हाई या सुंदर काव्याची वाट लावणारा तू एकटायस या जगात, त्यामुळे असं पटकन थांबा, तुम्ही त्रास नका करून घेऊ. काय तू बरबाद केलंस. मी बरबाद केलं? तर काव्यासारखंच बरबाद केलंस मला. बरबाद केलं मी. बरबाद केलं तुझं आयुष्य. बरबाद केलं तुझं आयुष्य. वाट लावली. हे इकडे, हे काय आहे सगळं? हे कोण आहे त्या? ही माझी तरुणपणीची छावी. बाबा थांब. काय करताय हे? अहो त्यांना आत्ताच त्यांना डिस्चार्ज होणार आहे ते. थांबा. मी तुझी छावी. लाज वाटते का रे? अरे तोंड बघायला सांग तुझ्या बापाला. एकतर्फी प्रेम होतं याचं. वन वे ट्रॅफिक होता सगळा. आपला नव्हता. खरं सांग, आपला आमचं होतं. थांबा, त्यांना त्रास होतोय, तुम्ही शांत व्हा. नाही. नुसतं माझ्या मागे मागे मागे. अहो नका करू. करायचा. बाबा एकदा तरी याने मला याहू चाहे कोई मुझे जंगली कहे असं म्हणून काला खट्टा बर्फाचा गोळा फेकून मारला होता. हे काय सगळं? बाबा लाज वाटली पाहिजे तुम्हाला.
तर काहीच नाही. हा तुझा बाप पुष्पा हेट टीयर्स असं म्हणून सतत चिठ्ठ्या पाठवायचा मला. पुष्पा आय हॅड टीयर्स. मी आजही म्हणतो तुला. अगं एवढ्या वर्षांनी भेटलेस मला पुष्पा. तुला सांगू मला कसं वाटतंय. राणी माशी पोळ्यात आल्यावर त्या मधाच्या पोळ्याला कसं वाटेल तसं वाटतंय ग मला. बाबा आता ना थोड्या वेळाने घंटागाडी येईल, त्यात ही उपमा टाका तुमची. काय करता हे काय चाललंय. शहाणपणा करू नका. मोठ्यांमध्ये लहान मुलांनी मारोंगा ऐसा खुचके मारोंगा. बाबा गप्प बैठो. ऐक तुला मी पुन्हा ऑफर देतो. पुष्पा माझी हो. आय लव्ह यू. बाबा हो बाबा ऐका ना माझा ऐकायला. ती मसनं तुमची अर्धी लाकडं गेलीत ना, त्यांचा 2दा मिस कॉल येऊन गेलात अख्खी बॉडी कुठे आहे म्हणून. वय काय करताय काय. या वय एवढी वयस्कर बाई तुमच्यावर आरोप करते, मला काहीतरी वाटलं पाहिजे. हिच्या बोलण्यावर जाऊ नको. हीच माझ्या मागे होती. मी वर्गात राजा बिंडा असा शिरायचो ना. मी वर्गात शिरायचो. ही तिरक्या नजरेने माझ्याकडे बघायची रोज. मी बघितलं उसासे सोडायची झुरायची. थांबा त्रास होतोय तुम्हाला. मला मुळात सांगा कॉलेजमध्ये दुसरं कोणी सापडलं. हा रजा मुराद सापडला तुम्हाला फक्त. खबरदार. हे आता रजा मुराद आहे, रजा मुराद. पण पूर्वी ती अब्दुल रजाक होती. बाबा नाही मला बोलू नको. मी झुरायचं वगैरे काही नाही. या झुरण्यासाठी मी कशाला झुरेन. हा स्वतः चिठ्ठ्या पाठवायचा आहे. माझ्या सायकलच्या कॅरियरला लावायचा. नाही आता काय बाई लिहायचा माझ्याबद्दल. नाही पुष्पा मी तुझ्यावर प्रेम केलंय का. मी काही बाई कसं लिहिन. तो अनिकेत होता. अनिकेत शहाणे. ऐका ना तो चिठ्ठ्या लावायचा. तू दमलीस बघ किती. तुला किती श्वास लागलाय. थांब तू गप्पा बस. श्वास घे मोठा. मी तुला मी हे देतो. काय देतो. शहाळा देतो. हे तू घे. तू मोठा आहे का पाणी आहे का बघा. शाळेत पाणी आहे. पाणी नाही मग पतला मलाई घाल. हेल्मेट आहे ते. काय करताय बाबा. हेल्मेट आहे ग. मला शहाळा वाटतंय. अरे हे भेटले नाही एवढ्या वर्षांनी मला सुचत नाही हे रे. काय ऐका ना मी चिठ्ठी नाही लावली रे. तूच होता. खोटं बोलू नको. नाही तूच होता तो. नाही. चिठ्ठ्या लिहायचा. एकदा माझ्या बाबांच्या हाताला लागली एक चिठ्ठी. माझं शिक्षण थांबवून माझ्या बाबाने लग्न लावून टाकलं माझं. याच्यामुळे मला मॅट्रिक नका त्रास करून घेऊ. माझा बाबा तुम्ही इथे. माझ्या भावाला बोलवणार आहे. मी माझ्या दादाला बोलवणार आहे. तो सोडणार नाही. अरे पशा तू नको टेन्शन घेऊ. कसलं टेन्शन घेतो. त्रास होतो मला कळतंय का. 7 नंबर दाबून दे. नाही दिसत कशाला करताय हवा ना तिकडे. अरे चल मी नाही घाबरत. दादा सापडलाय ना. काढूया. हो माझ्या समोरच उभा आहे तो. दादा लवकर ये. दादा ये तू. अच्छा तू पोरं बोलवते का. आता मी पण पोरं बोलवतो. आमचा मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे वर्जिन 22 नावाचा. मी पोरं बोलवतो. आता राजा हो नाही. सगळे 70 आहेत. दुपारची वामकुक्षी झोपले असतील सगळे. चला बोलवताय. माहिती आहे. चल ही कोण स्वतःला समजते. हिच्यापेक्षा 56 चांगल्या मुली मला मिळाल्या असत्या. ही कोण आहे श्रीदेवी. 56 पोरी घेऊन करणार काय. अनुलोम विलोम की शवासन. तू नको आता राडा होणार इकडे सांगून ठेवतोय. दादा ये. दादा हिंमत मार दादा याला मार. अहो ते दादा जातील कधी. त्यांना कुठे मारत. बाबा ऐका. दादा मार. दादा फेकून मार. दादा अहो ऐका ना तुम्हाला त्रास होतोय. तुम्ही कुठे ऐकता यांचं. अरे कुठल्या म्हाताऱ्यांचा गँगवर आहे यार. तुला मी फोडून टाकणार लक्षात ठेव. दादा मारते. बाबा दादाला मार नको. मार दादा. इंजेक्शन इंजेक्शनच देणार तुला.
उलटा पकडला उलटा पकडला. दादा पर दादा पर अरे देवा. नर्स माझा डिस्चार्ज करा, मला जाऊ द्या. नर्स माझा डिस्चार्ज करा, मला जाऊ द्या. कसं वाटतंय सर? हा वाटतं जरा बरं, पण दुखतंय हो, दुखतंय. नाही आता एवढं लागलं म्हटल्यानंतर दुखणारच ना सर. पण काय इंजेक्शन दिलेलं आहे तुम्हाला, बरं वाटेल थोड्या वेळात. डिरेक्टर सर. अरे वा, ओळखलत का मला? बस का सर, तुम्हाला कोण ओळखत नाही हो. मराठी इंडस्ट्रीचे A1 डिरेक्टर आहे सर तुम्ही. थँक्यू थँक्यू. म्हणजे तुमचे एवढे हिट पिक्चर कोणीच दिले नाही ना हो. सर मी तुमचा गैरा मोठा फॅन आहे बरं का. अरे थँक्यू सर तुमचे सगळे पिक्चर बघितलेले आहे बरं का मी. थँक्यू. सर तुमचा तो पिक्चर तो आता मागे आला होता तुकराट. अरे बाप काय सिनेमा आहे. जबराट सिनेमा केलाच नाहीये मी. जबराट तुम्ही समोर आहे ना, तर एक्साइटमेंट मध्ये फंबल पडून गेला हो. मी समोर असताना माझ्याकडे बघून थुकराट असा फंबल पडेल तुमचा. सॉरी काय तुम्ही पण डॉक्टर. नाही पण सर बरं झालं बरं का तुमचा ऍक्सिडेंट झाला. काय बोलताय डॉक्टर. नाही तसं नाही, म्हणजे तुमचा जर ऍक्सिडेंट झाला नसता तर तुमच्यासारखे एवढे मोठे डिरेक्टर त्यांचे पाय आमच्या गरीब हॉस्पिटलला लागले असते का बरं. नाही बरोबर आहे, पण काय खरंच मला ना तुमच्या गावच्या लोकांचं कौतुकच वाटतंय. काय कसा ऍक्सिडेंट केलाय माझा. हा तुम्हाला सांगतो, फक्त रस्त्याने चालत होतो, समोरून एक मिनी बस येताना दिसली, घाबरलो म्हणून रस्ता बदलला, तर बसनेही रस्ता बदलला. मी अजून घाबरलो, शेतात घुसलो, तर बसही शेतात घुसली. नेम धरून ठोकलाय हो मला पायाला. ते काय झालं सर, तो जो मिनी बसचा जो ऍक्सिडेंट आहे ना, ते बाजूच्या जो ऑर्डर आहेत ते सगळे. म्हणजे ज्यांनी ऍक्सिडेंट केला ते पण बाजूच्या ओरडत आहे ना. अरे काय बावळट लोक आहेत का ती, कळत नाही का त्यांना, गाडी चालवता येत नाही का नीट. अरे सर काय तो ड्रायव्हर होता ना, धडक लागल्या त्याने उडी मारून घेतली गाडीतून. अच्छा. आणि ती गाडी मग तशीच निघाली होती. तुम्हाला वाटत होती तुमच्या मागे येते वा. अच्छा. आता गाडीला कुठे डोकं असतं हो. आणि ते एकांकिका करणारे पोरं होते, ते स्पर्धा करून येत होते बा. अच्छा मुलंच आहेत मग ती. अरे देवा, जास्त लागलं नाही ना त्यांना. नाही हो, एकांकिका करणारे पोरं दणकट असतात ते. महिना वडापाव खातात, त्यांना काही होत नाही. याच्याने काय होणार आहे. लागलंय पण म्हणजे एवढं सिव्हिअर नाही ना. नाही सर, एक रिक्वेस्ट होती. बोला. एक सेल्फी काढूया. हो काढूया. असं आत्ताच काढायचं. म्हणजे ते बरं काढूया. सर तो पाय आला पाहिजे. काय करताय. अरे पण का असा का फोटो काढायचा तुम्हाला सांगायला हो, की मी गेलं म्हणून ते सगळं तुमचं भारी, म्हणजे खूप भारी आहे सर. थँक्यू. कमाल आहे सर. वळून जा. टकलाला टेंगुळ आला तर कळणार नाही टक्कल कुठलं टेंगुळ कुठलं. जा. काय डॉक्टर आहे तिथले पण यार. हॅलो पार्थेश. काय रे, पॅकअप दिलत. बरं हरकत नाही. एक काम कर, मला ना मेल कर सगळं उद्याचा स्क्रीन प्ले वगैरे. मी बघतो स्केड्युलिंगचं कसं काय असेल ते. हो इथनंच करतो हॉस्पिटलमध्ये. नाही बरं आहे एवढं काही नाही. हो प्लॅस्टर आहे पाहायला. चल. नमस्कार सर. ए लवकर या. सरांना होश आलाय, लवकर या. सरांना होश आलाय. सर या सर. सरांना होश आलाय. सरांना होश आला सर. अरे नमस्कार. अरे थांब काय. हो कोण आहात तुम्ही. एक मिनिट. काय कोण आहात तुम्ही. काय झालंय काय सगळ्यांना. सर आमचा ऍक्सिडेंट झालाय. हे हसत का सांगत असेल हा. नाही सर, त्याचं काय, तुम्हाला जी बस धडकली ती आमचीच होती सर. हळू सर. ते काय झालं ना, मैंने सिग्नल देखा ना तूने सिग्नल देखा, ऍक्सिडेंट हो गया. बस खाली बस. लाज नाही वाटत तुम्हाला. कोण होता तुमचा ड्रायव्हर, त्याला सांगता नाही आलं. कशी गाडी चालवत होता तो. नेम धरून मला ठोकलेला आहे पायावर, प्लॅस्टर लावलाय मला. नाही सर, त्याचं काय झालं, हा मला हा म्हणाला की अरे ते पृथ्वी प्रताप सर आहेत. मग मला कोणतरी म्हणाला पृथ्वी प्रताप सर काय येतील. नाही मी म्हणलं होतं की नाही
म्हणून हा. मग काय झालं, हा म्हटलं हाय, मी म्हटलं नाही, तर आमच्यात ना 100 रुपयाची लागली सर. हा मग भेट लागली म्हणजे तर भेट म्हटलं लागली. की चला त्या दिशेने चला, त्या दिशेने चला असं करून आम्ही तुमच्या दिशेने यायला लागलो. त्या ड्रायव्हरचा कंट्रोल सुटला, त्याने उडी मारली आणि बस काही न सांगता तुमच्या दिशेने गेली. आणि तुमच्या 100च्या भेटसाठी किती हजारांचं नुकसान झालंय. शूटिंग थांबलंय तिकडे माझं. सॉरी सर. आणि इतकंच मला भेटायचंय तर बस मधून उतरून भेटा ना. बस घेऊन कुठे येता अंगावर भेटायला. सॉरी सर, खरंच माफ करा सर, तुम्हाला बघायचं होतं सर, बाकी काय नाही, आमच्या मनात असं काय नव्हतं. आधी Sorry, माफ आधी करा. माझा चेहरा बघ. इकडे इकडे इकडे. अरे बने का करतोय. त्याच्या त्या डोळ्याला लागलेला आहे. डोळ्याला लागलं. अरे एका डोळ्याला लागलाय, दुसरा डोळा उघड म्हणाव त्याला. नाही सर, त्याला जरा स्वेलिंग आहे सर. काय मी डोळा उघडेन, तुम्हाला डोळा दिसेल पण माझ्या डोळ्याला काय दिसणार नाही सर. बर बर. पृथ्वीक सर, तुमचा नवीन आलेला सिनेमा म्हणजे एकदम माशाल्लाह, एकदम म्हणजे नमा. हा नमा. हो मी बघितला सर, 3 वेळा बघितला. तेव्हा कुठे कळला मला सर. माझा सिनेमा इतका किचकट आहे, 3 वेळा बघावा लागला. नी साधा सरळ सिनेमा येतो, एका बघण्यात कळतो. तसं नाही सर. नाही काय झालं, मी ना माझ्या बॉयफ्रेंड सोबत गेली होती ना सर, त्याने मला बघूच नाही दिला हो सिनेमा. मग मी तिसऱ्यांदा आहे ना, मी माझ्या मावस भावासोबत गेली ना, तर तेव्हा मला कुठे कळला सर. पण 1 नंबर होता बरं का. हो पण एवढी डिटेल सांगायची गरजच नाहीये. सर. सोबत आणि मावस. तसं नाही. सर तुमची बायको सुंदर दिसते काय? ए का रे. ते मोबाईलवर न्यूज आली होती सर, या दिग्दर्शकाची बायको दिसते इतकी सुंदर की तुम्ही तोंडात 5च्या 5 बोटं घाला. आम्ही बघितली होती सर. ए तुझी 5ची बोट तोंडातून काढून ठेवली तुझ्या खिशात. मूर्ख आहेस तू. काही बोलशील. नाही ठेवायचा विश्वास आहे असल्या डिजिटल न्यूज वाल्यांवर. सॉरी ए गप्पासा नाही यार त्यांना. सर तुम्ही आराम मला करा. please, तुम्ही निघा. डॉक्टरांनी तुम्हाला आराम सांगितलाय, मला माहित आहे, मी ऐकलं लपून. हा सर अरे नाही म्हणजे मला काय असं विचारायचं आहे, तुम्ही एक पिक्चर करताय ना, आम्हाला तुमच्या पिक्चर मध्ये घ्या ना सर सगळ्यांना. घ्या ना सर. Please, sir. घ्या ना. घ्या ना, म्हणजे सगळ्यांना. आम्हाला पण ऍक्टिंग येते, हा, हो, सर. आम्हाला पण घ्या ना सर. ऐका सर, घ्या ना ना. सर. अरे असं नाही घेता येत. असं कसं मी तुम्हाला डायरेक्ट सिनेमामध्ये घेईन. तुमचं काम नाही पाहिलं, काही नाही पाहिलं. ऑडिशन वगैरे काही पद्धत असते की नाही. नाही सर, ने सर. अरे. सर आम्ही की नाही आलो होतो तुमच्या मुंबईच्या ऑफिस मध्ये, पण तुमचा तो माकड तोंड्या वॉचमन आहे ना सर, त्याने हुसकावून लावलो आम्हाला. त्याला माहित नसेल, अपॉइंटमेंट घ्यावी लागते ना, त्याच्यामुळे. ऐका पण सर तुमच्या ओळखीत म्हणजे तुमची ओळख काय, तुमचीच वट आहे म्हणा इंडस्ट्रीत, तर बघा ना सर काही असेल तर. अरे असं नाही करताय. मग एक मिनिट मला आधी सांगा तुम्ही काय करता. आम्ही एकांकिका करतो सर, आणि मस्त मस्त एकांकिका करतो सर. आता भाऊराव करंडक झाला ना तिथे, तेव्हा मला तिथे 3रं बक्षीस मिळालं होतं सर, उत्तेजनार्थ. आणि नुसतं उत्तेजनार्थ नाही, त्यातलं 3रं होतं सर. उत्तेजनार्थ म्हटलं तिसरं सर. सर आणि मी लाईट मारतो आणि मध्ये मध्ये इंटर पण मारतो सर मी. क्या बात आहे. सर मी पण खूप चांगली ऍक्टिंग करतो सर. माझ्या आईला आवडते माझी ऍक्टिंग. वा आईला आवडते. हो. आई समीक्षक आहे तुझी. नाही समीक्ष नाही, आई माधुरी नाव आहे आईचं. हा दत्तू माधुरी मोरे असं नाव, असं नाव असं आहे. नाव लिहितो. आणि सर मी आहे ना, मी गेले 6 महिन्यांपासून ऍक्टिंग करते बघ. अरे बाप रे, 6 महिन्यांपासून. किती दीर्घकाळ. भरत मुनींपासून. हो. वा वा वा. सर मी पण 1 वर्षापासून ऍक्टिंग करतो सर. 1 वर्ष. हो. अभिनय ही काय अशी लगेच 6 महिन्यात आणि वर्षभरात जमणारी गोष्ट आहे का मला सांगा. नाही. तपस्या असते ना एक अभिनय म्हणजे. हा सर. कितीतरी लोकांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं या गोष्टीसाठी. हो सर. आहे का, कळतंय का तुम्हाला. हा सर कळतंय. असं म्हटलात मला एकांकिका करतोय आम्ही आणि आता सिनेमात घ्या, तर मी घेईन का. नाही की नाही. करा ना, मेहनत करा, अनुभव गोळा करा, त्याच्यानंतर ऑडिशन्स द्या. चांगलं वाटलं काम तर नक्की घेईन तुम्हाला. नाही सर, पण आम्ही आमच्या इथे छोटे छोटे हा. सिनेमे पण करतो सर. करतो, सर. तुम्ही अरे. युट्यूब वर बघा सर, खरंच सिनेमे करतो. हा गौरव आहे ना, त्यात गोविंदा करतो सर. गोविंदा सर. गौरव एकदा दाखव ना सर सर करू सर बघा दाखव ना. सर एकदा बघा ना सर. अरे, बघा, असं समोर सर समोर एकदा जा. बघा सर. अरे दाखवा दाखवा दाखवा. किलकिल करू नका. हे मिली तुला का साडी बनी काली पिली, तुला तो बाल छोड़ी ना क्या दिख रही थी मिली, तू साड़ी पहनी ना काली पिली लग रही थी, टैक्सी एकदम काली पिली. मिली चंद्रमुखी चंद्रमुखी मिली कालीवाली कसं वाटलं गोविंदा. अख्खा आयटम करेपर्यंत तुला दुखलं नाही, शेवटी तुला दुखलं. कसं होते सर असं. अरे नका ना करू. ठीक आहे, चांगला केलास गोविंदा. जा बाबा, मला आराम करू दे. जा. सर हाय ना, अमोल पालेकरची ऍक्टिंग पण एकदम भन्नाट करतो. ओंकार भारी करतो सर. करून दाखव ना, करून दाखव. सर मैं गजोधर हूँ सर, हाँ। और मेरा भाई गिरिधर है सर.
सर मेरा भाई बहुत नटखट है और मैं बहुत साधा सरळ इंसान हूँ सर. कसं वाटलं सर? रवी वासू आणि अमोल पालेकरांचा आवाज काढतोय असं वाटतं. माझ्या 2 दिसतात म्हणजे मी 2 दिसतात म्हणजे व्हेरिएशन आहे बघ तुझ्यात. अरे याच्यात आनंद मानतोय यार हा. सर मी ना सई दामणकरची ऍक्टिंग पण जबराट करते सर. मी तुम्हाला करून दाखवते तिचा डान्स येतो मला सर. अरे हे बघा, कुठला तिचा डान्स नाही का? हा dance आहे ना. ए बाई अरे कुठला तिचा डान्स? ती करते ना ती तिचा स्वतःचा डान्स आहे याच्यावर तिचा आणि जगाचाही विश्वास नाहीये. कुठला तिचा डान्स? सर ती असा डान्स करते. हुक स्टेप आहे ना सर ती. आम्हाला सगळं नाही सर. हे अरे अशी अरे ती करते ना ती हुक स्टेप, तुम्ही करताय ती हुकलेली स्टेप. तसा भाला फेकता तसा डान्स करताय. सॉरी सर. मूर्ख आहात का जरासे? हे आयटम करून दाखवणार तुम्ही मला ऑडिशन? नाही सर. सर आम्ही एक ते चित्रपट आपलं बनवलंय छोटंसं ते करून दाखवतो सर. बघा सर. चला चला सर मी बघा त्याच्यामध्ये हिरोईनच्या ऍक्टिंग मध्ये आहे. तुम्ही बघा. अरे नको मला. 1 2 3 स्टार्ट. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे केवडा आहे हा. वा, महालाची कसली सजावट केली. वा, नवीन वर्षाच्या निमित्ताने काय सजावट केली. म्हणजे कॅलेंडर अगदी सणवार प्रमाणे लावलेत. म्हणजे इकडे अक्षय तृतीया, समोर ख्रिसमस, बाजूला दिवाळी, सर्व पित्री अमावस्या. ह्याचं काय चालू काय नवीन वर्षात पण तीच परिस्थिती. असो, आपण आपल्या दरबारातच आलेलं बरं. नवीन वर्ष सुरू झालं, 1 महिना सरून गेला तरी महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री बदामाचं दूध पिऊन आलेली रिॲक्शन अजून उठलेली दिसत नाहीये. झाली बापाच्या इज्जतीची लुंगी फिरून झाली. एक मिनिट दादूस. काय झालं? दादूस मी आलो. आलो, मला माहितीये. टॉवेलचे हंस करून मीच वाट बघत होतो त्या दिवशी. मोठा मी पण ना खरंच. आणि काय रे, ज्या 2 ओळींसाठी हा फॉर्मॅट तू करतोस त्या आता समोर उडवायच्या असतील. येस दादूस. तुमले असतील. येस. उडव उडव. बापरे, एवढंच आहे की नहीं तो अर्ज किया है. देख रहा हूं तेरे आंखों में बसे मोहब्बत के समंदर को. देख रहा हूं तेरे आंखों में बसे मोहब्बत के समंदर को. डर लगता है कहीं डूब न जाऊं. गुम हो जाता हूं तेरे होठों के हंसी सच में. गुम हो जाता हूं तेरे होठों के हंसी सच में. डर लगता है कहीं झूठ ना बन जाऊं. प्राजक्ता सगळ्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे तुला. काय रे, हा लई मोठ्या तोऱ्यात आलायस तो. सौंदर्याचं हे डम्पिंग ग्राउंड घेऊन कुठे चाललाय सकाळच. दादोस, मी तुमचं नाव यावेळी 7 समुद्रा पलीकडे नेणार आहे. तू
साता समुद्र पलीकडे नेणार आहेस. येस, कारण यावेळी मी असा बिझनेस करणार आहे ज्याने तुमचं नाव 4 चौघात वर येईल. आणि या बिझनेस मध्ये मला माझी पार्टनर हेल्प करणार आहे. कोण? ती माझ्या बिझनेसचा अस्तित्वाचा डोंगर असा उभा करणार आहे. बापरे. पेश खिद मध्ये हुसने गडुळाचं पाणी, हुसने बिबवे वाडी, हुसने बांगलादेशी सौंदर्य, अनारखळी दगडू मयेकर. बापरे. चला, आता कमेंट मध्ये माझ्यावर शेअर केला नाही, माझ्यावर कविता केली नाही, हे ऐकायला नाही मिळणार. हिच्या एका पप्पीने सगळं बॅलन्स आहे. ठीक आहे. मुद्द्याचं बोल. इथे कशाला आलाय सकाळ ते सांग मला. सलीम दादूस, तुम्ही मला नेहमी सांगता राजकारण ही सर्कशी प्रमाणे असते. बरोबर आहे. म्हणून मी ह्यावेळी सर्कस काढणार आहे. काय? मी आधी सर्कस काढणार, मग राजकारण करणार. काय? हो दादूस. आणि यावेळी आम्ही यशस्वी होणार. हो दादूस, सगळा प्लॅन माझ्या इथे आहे. म्हणजे भीतीच्या ठिकाणी आहे. दादूस, आमच्या सर्कशीचं नाव असणार आहे द ग्रेट अकबर सर्कस. इथे आत मज्जा आहे. कोण चिमटलं? कोण चिमटलं? नाही दादूस, सर्कसच्या सुरुवातीला ती ओपेरा गाणार आहे. आता गाली ती ओपेरा? हो, मला वाटलं कोणतरी दाराच्या फटीत चिमटलं की काय. नाही सासुरे. तू नक्की काय करणार आहेस? दादूस, गेले 10 दिवस मी आपल्या राज्यात नव्हतो. हो, मी जंगलात गेलो होतो. हो मला माहिती आहे. का सांगा? तुला कुठे राहायचं ती लायकी कळली असेल तुझी. नाही सासुरे. नाही. सलीम जंगलात पोपट पकडायला गेला होता. पोपट आमच्या स्किटचा राष्ट्रीय पक्षी आला. पोपट. कार्ट्या बोला. लोक 1 दिवसात वाघ पकडतात, तू पोपट पकडायला 10 दिवस घेतलेस. ही तुझी लायकी? दादोस, वाघ साध्या नजरेने दिसतो, पोपट शोधावा लागतो. काय बोलतोस काय तू? आणि नेमका पोपटांचं काय करणार आहेस तू? दादूस, मी माझ्या सर्कशीमध्ये पोपटांचे खेळ दाखवणार आहे. पोपटांचे खेळ? हो. बापरे. अजून सर्कशीत हत्ती सुद्धा असणार आहे. हत्ती काय करणार? हत्ती फक्त बॅट बॉल खेळू शकतो. नाही, आपल्या सर्कशीत हत्ती वेगळं करणार आहे. वेगळं करणार आहे. हत्तीच्या सोंडेत बॅट असेल, पण बॉलच्या ऐवजी आम्ही तुम्हाला फेकणार. मला? हो. म्हणजे हत्ती मला टोलवणार? हो. येस दादूस. आणि हत्तीने तुम्हाला टोलवल्यावर तुम्ही ज्या प्रेक्षकाच्या मांडीवर जाऊन पडणार तो आमचा लकी प्रेक्षक असणार. त्याला आम्ही बक्षीस देणार. काय बोलताय? ज्या हत्तीवर बसून मी 100 लढाया जिंकल्या, ज्याने दुश्मनाला सोंडेत पकडून असा खाली आपटलं, त्याच्या सोंडेत तुम्ही बॅट देणार आहात? हो. तुम्हाला लाज नाही? हिचा हो बघ केवढा व्हेरिएशन वाला येतो. काय लाज वाटते तुला? हो म्हणतेस ती? सासुरे, आम्ही तुम्हाला चेंडू बनवणार आहोत. चेंडू. चेंडू बनवणे म्हणजे जीवन गौरव देणे नव्हे. कौतुकाने बोलतेस ती एवढी मोठी. काय आहे? रुसलीस ना तू? हो. रुसलीस ना? कधी कधी रुसला? बरं झालं सांगितलं, नाही तर पुढेच गेलं नसते. काय झालं काय? दादूस, तुम्ही असं पटापट बोलू नका. आमचे सगळे खेळ ऐका आणि मग तुमचं मत मांडा. आमचा पुढचा खेळ आहे काय? त्या खेळाचं नाव असणार आहे नेम अकबरचा. नेम अकबरचा? हो. म्हणजे मी काय मारायचंय? नाही, मग मी तुम्हाला एका गोल फिरणारा बोर्डला बांधणार. मला हातात 4 चाकू घेणार. 1 चाकू तुमच्या डोक्यावर, 2 हातांच्या मध्ये आणि 1-2 पायांच्या मध्ये मारणार, डोळ्यावर ब्लाइंड फोल्ड बांधून. तू बोलतोस हे तू ऐकतोस ना स्वतः? ऐकतोस ना? असल्या छचोर सर्कससाठी माझ्या तिजोरीतून तुला छदाम पण मिळणार नाही. सलीम लक्षात ठेव. दादोस, काय? घाबरू नका. काय? मी ऑलरेडी पैसे जमवलेले आहेत. कसे काय? काल अनारखळीने रूप बदलून तिजोरी मागून लुटलेली आहे. हिने? हो, त्यामुळे ही सर्कस होणार. चल ग अनारखळी. सिपाहियों, चुनवा दो इन्हें. सिपाहियों